पाहायचा होता. आपण दोन पद्धतीचे प्रश्न पाहिले होते. जो पहिला प्रश्न होता, चूज द करेक्ट वर्क फॉर्म टू मेक सेंटेन्स मिनिंगफुल. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य क्रियापदाचं रूप तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिलेलं वाक्य काय करायचं होतं, आपल्याला कंप्लीट करायचं होतं. आणि दुसरा प्रश्न पाहिला होता, फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ टाइप ऑफ सेंटेन्स ऑफ अंडरलाइन वर्ड. अंडरलाइन केलेला वर्ड जो सेंटेन्स मध्ये आहे त्याच्यावरून तो टाइप ऑफ सेंटेन्स कुठला आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा होता, फाइंड आउट करायचा होता. तो एक प्रश्न पाहिलेला होता. आणि पाठीमागच्या तासिकेमध्ये आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपला एक प्रश्न त्या ठिकाणी राहिला होता, तो म्हणजे फाइंड करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ द फॉलोइंग. फाइंड करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या सेंटेन्सचा फॉर्म्युला काय आहे, सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे वाक्याची रचना कशी आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. अशा पद्धतीचे 3 प्रश्न साधारणपणे काय केले जातात, टेन्स या चॅप्टरमध्ये आपल्याला विचारले जातात. दिलेल्या वाक्यातील योग्य क्रियापद निवडून वाक्य पूर्ण करणे, दिलेल्या वाक्यातील अंडरलाइन केलेल्या शब्दावरून वाक्याचा प्रकार ओळखणे, टेन्सचा प्रकार ओळखणे, आणि थर्ड जो आहे फाइंड करेक्ट सेंटेन्स फॉर्मेशन ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या वाक्याचा जे वाक्याची रचना आहे ती आपल्याला काय करणे, ओळखणे. अशा पद्धतीचे 3 प्रश्नांपैकी एक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेला असतो. टेन्स या चॅप्टरवरती फक्त एकच क्वेश्चन विचारलेला असतो, तो असतो 2 मार्क्स. लक्षात येते. दुसरा प्रश्न याच्यावरती विचारत नाही, फक्त एकच प्रश्नाचं वेटेज या चॅप्टरसाठी आहे. आणि यामधला एक्झाम्पल आहे पहा, She is laughing on a joke. फर्स्ट अल्टरनेटिव्ह आहे आणि ब्रॅकेट मध्ये इथं आहे चूज 2 ऑप्शन्स. 2 पर्याय या प्रश्नासाठी निवडायचे. नंबर फर्स्ट, S plus B plus O. नंबर 2, S plus AB plus O. नंबर 3, S plus AB plus VING plus object. And number 4, S plus M plus VING plus O. दिलेल्या वाक्यामध्ये काय सेंटेन्स, शी इज लाफिंग ऑन अ जोक. ती विनोदावर हसत आहे. आता या वाक्याचा मध्ये आपल्याला हे दिलेलं वाक्य कुठल्या सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये आहे, कुठली याची वाक्याची रचना आहे. आपल्याला जे हे 1, 2, 3, 4 जे अल्टरनेटिव्ह दिले ते आपल्याला त्यापैकी काय करायचे, ओळखायचे. आणि आन्सर करताना निवडताना चूज 2 ऑप्शन्स, 2 पर्याय या प्रश्नासाठी आपल्याला लिहायचे आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला मोस्टली काय केलं जातं, एकच पर्याय निवडण्यासाठी सांगितलं जातं. परंतु काही 20% प्रश्न असे असतात की ज्यांचे 2 पर्याय उत्तर आपल्याला लिहायचे, 2 अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी लिहायचे. मग इथं 2 अल्टरनेटिव्ह कुठले बरोबर येतात ते पहा. आता शी इज लाफिंग ऑन अ जोक यामध्ये आता यासाठी आपल्याला सर्व टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आणि त्याचे स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीने या वाक्याचं सेंटेन्स फॉर्मेशन आहे. सब्जेक्ट प्लस इज प्लस क्रियापदाचा आयएनजी फॉर्म आहे आणि ऑब्जेक्ट आहे. मग इथं हे देखील पर्याय क्रमांक 1 येणार नाही. त्यानंतर नंबर सेकंड, सब्जेक्ट प्लस एबी प्लस ओ अशी रचना देखील कुठल्याही सेंटेन्सची नाही किंवा या दिलेल्या सेंटेन्सची देखील नाही.
कारण इथं ऑक्झिलरी वर्ब आहे परंतु मेन वर्ब नाही. मेन वर्ब नाही याचा अर्थ हे सेंटेन्स देखील किंवा हा पर्याय देखील चूक आहे. नंबर 3 सब्जेक्ट प्लस एवी प्लस बीआयएनजी प्लस ओ, कर्ता प्लस ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद प्लस बीआयएनजी प्लस ओ म्हणजे कर्ता सी, सब्जेक्ट ऑक्झिलरी वर्ब इज आहे, लाफिंग क्रियापदाचा आयएनजी फॉर्म आहे आणि ऑब्जेक्ट किंवा आहे ऑब्जेक्ट. तर या पद्धतीने पहा सब्जेक्ट प्लस एवी प्लस बीआयएनजी प्लस ओ हा पर्याय त्या ठिकाणी सेंटेन्स फॉर्मेशन म्हणून या सेंटेन्सचा आहे. त्यानंतर नंबर 4 सब्जेक्ट प्लस इज प्लस बीआयएनजी प्लस ओ हा अल्टरनेटिव्ह आहे. म्हणजे इथं सब्जेक्ट सी आहे, इज हे ऑक्झिलरी वर्ब आहे, इथं ऑक्झिलरी वर्ब दिले, इथं डायरेक्ट इज सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये दिले. म्हणजे हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. आणि बीआयएनजी क्रियापदाचा प्रेझेंट पार्टिसिपल आणि ऑब्जेक्ट म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे दिलेल्या सेंटेन्सचा सेंटेन्स फॉर्मेशन आहे. दिलेल्या वाक्याची ती काय आहे रचना आहे. म्हणून सी इज लाफिंग ऑन अ जोक हे वाक्याचं सेंटेन्स फॉर्मेशन पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे आहे. नंबर नेक्स्ट Indians have studied the functioning of the human body. Indians have studied the functioning of human body. Number first, alternative number first, subject plus B2 plus O. Number 2, subject plus have plus B3 plus O. Number 3, subject plus been plus B3 plus O. And number 4, subject plus to be plus B3 plus O. आता Indians have studied the functioning of human body. दिलेला सेंटेन्स जे आहे तो कुठल्या टाइप ऑफ सेंटेन्स आहे, टाइप ऑफ टेन्स आहे, कुठला वाक्याचा प्रकार या सेंटेन्स आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि तो कधी ओळखता येईल ज्यावेळेस आपल्याला सर्व टाइप ऑफ सेंटेन्सेस आहेत जे सब काइंड्स ऑफ टेन्सेस आहेत त्याचं जर आपल्याला जर स्ट्रक्चर्स माहित असतील तर दिलेलं वाक्य कुठल्या टाइप ऑफ सेंटेन्स आहे ते आपल्याला ओळखता येईल. इथं हॅव स्टडीड आहे म्हणजे क्रियापदाचा टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद हॅव आहे आणि क्रियापदाचं स्टडी हे क्रियापदाचं मेन वर्ब आहे आणि स्टडीचा V3 आहे म्हणजे हॅव V3 असा फॉर्म्युला आहे. म्हणून पहा कुठला इथं अल्टरनेटिव्ह असेल सब्जेक्ट प्लस B2 प्लस O. हे स्ट्रक्चर कशाचं आहे S प्लस B2 प्लस O सिंपल पास्ट टेन्स. म्हणून हा सेंटेन्स सिंपल पास्ट आहे का. इंडियन्स हॅव स्टडीड इथं हॅव आहे, इंडियन्स स्टडीड असतं तर ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये आलं असतं परंतु हा पर्याय देखील तिथे चुकीचा ठरतो. त्यानंतर नंबर 2 S प्लस हॅव प्लस B3 प्लस O सब्जेक्ट हॅव B3 स्टडीड हे पास्ट पार्टिसिपल आणि द फंक्शनिंग ऑफ ह्यूमन बॉडी हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा त्या ठिकाणी अचूक आहे. आता नंबर 3 आणि 4 पाहूया कसा चुकीचा आहे. इथं सब्जेक्ट इंडियन सब्जेक्ट्स आहे, सब्जेक्ट आहे. त्यानंतर हॅव इथं बीन आहे म्हणजे हा पर्याय इथं त्या ठिकाणी चुकीचा ठरतो. त्यानंतर नंबर 4 सब्जेक्ट प्लस टू बी प्लस B3 प्लस O. बऱ्याच मुलांना वाटतं की हाही पर्याय बरोबर असू शकतो परंतु इथं टू बी दिलंय. टू बी ची वर्तमान काळाची सहाय्यकारी क्रियापद कुठले एम इज आर
दिलं असतं सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस V3 प्लस O असं जर असतं तर कदाचित हा देखील पर्याय त्या ठिकाणी बरोबर आला असता, परंतु इथं टू बी आहे म्हणून हा देखील पर्याय त्या ठिकाणी काय आहे चुकीचा आहे. अशा पद्धतीनं काय केलं जातंय परीक्षेमध्ये आपल्याला 3 प्रकारचे प्रश्न या टेन्स या चॅप्टरवरती विचारले जातात. त्यासाठी सर्वांनी काय करायचंय, जो चॅप्टर तुम्ही जेवढे स्क्रीनशॉट शिकवताना काढले तो जे काढले ते सर्व मटेरियल तुम्ही काय करायचंय नोटबुक मध्ये त्या ठिकाणी सीबीटी काय करायचंय लिहून घ्यायचंय. समजतंय? आणि आता जो पुढचा चॅप्टर पाहायचा आहे किंवा शिकायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, टेन्स मधले आपल्याला जे सबकाइंड्स ऑफ टेन्सेस आहेत त्याचे सर्वांचे स्ट्रक्चर्स पाठ असल्याशिवाय आता जो शिकवला जाणारा चॅप्टर आहे त्याच्यातलं काही समजणार नाही. समजण्याची अपेक्षाही करणं चुकीचं ठरेल. म्हणून तुम्हाला वारंवार सांगितलं की जे 12 सबकाइंड्स ऑफ टेन्स आहेत त्यांचे काय करायचे स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी पाठ करायचे. वाक्य पाहताना एका नजरेनं आपल्याला ते वाक्य कुठल्या सबकाइंड ऑफ टेन्स आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. एवढी प्रॅक्टिस तुम्ही त्या ठिकाणी करायची. अर्थात आपण आज जो चॅप्टर पाहणार आहोत पुढचा तो चेंज द व्हॉइस, प्रयोग बदला. चेंज द व्हॉइस, काही गडबड करू नका, सावकाश फक्त तुम्ही ऐकून घ्या. काही लिहिण्याची गरज नाही किंवा स्क्रीनशॉट वगैरे काढण्याची आवश्यकता नाही. चेंज द व्हॉइस हा टॉपिक आपल्याला नवीन आहे. 8वीच्या मुलांना तसं शिकणंही अवघड आहे, कारण या चॅप्टरचा आणि आपल्याला आतापर्यंत काही संबंध त्या ठिकाणी आलेला नाही. कारण हा चॅप्टर आपल्याला 8वीला आहे, स्कॉलरशिपला आहे, रेग्युलरला आहे, 9वीला आहे, 10वीला आहे. म्हणून हा हायरचा टॉपिक आहे 9वी 10वीचा खास करून. तो आपल्याला स्कॉलरशिपला त्या ठिकाणी आपल्याला इन्क्लूड केलेला आहे. म्हणून फक्त आपल्याला याचं रिपिटेशन पुन्हा तुम्हाला घरी करावं लागेल, घरी आणखीन अभ्यास करावा लागेल. त्यावेळेस चेंज द व्हॉइस हा चॅप्टर आपल्याला त्या ठिकाणी समजला. आता चेंज द व्हॉइस म्हणजे प्रयोग बदल. मराठीमध्ये आपण प्रयोग या ठिकाणी 7वीला देखील आहे पाहिलेले आहे. प्रयोगाचे मराठीमध्ये 3 प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. मराठीमध्ये कर्तरी प्रयोग, त्यानंतर कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग असे मराठीमध्ये प्रयोगाचे 3 प्रकार. मराठीमध्ये प्रयोगाचे 3 प्रकार आहेत, परंतु इंग्रजीमध्ये प्रयोगाचे फक्त 2 प्रकार आहेत. ते म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. लक्षात येतंय? तर आता प्रयोग बदल म्हणजे काय, चेंज द व्हॉइस म्हणजे काय. साधारणपणे वाक्याची रचना ही कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक अशी असते. वाक्याची रचना इंग्रजीमध्ये कशी आहे, कर्ता, क्रियापद, कर्म किंवा पूरक अशी असते. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ऑब्लिक सी म्हणजे कॉम्प्लिमेंट, पूरक अशी वाक्याची रचना असते. ती बदलून लिहिणे चेंज द व्हॉइस. दिलेल्या वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट अशी असते. ती बदलून लिहिणं म्हणजे चेंज द व्हॉइस. त्या ठिकाणी त्याला चेंज द व्हॉइस म्हणतात किंवा त्याला प्रयोग बदल असे म्हणतात. साधारणपणे याचे 2 टाइप्स आहेत चेंज द व्हॉइसचे. जो पहिला आहे तो आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्तरी प्रयोग. आणि सेकंड जो आहे तो पॅसिव्ह व्हॉइस, कर्मणी प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, ज्या वाक्यातील कर्ता, ज्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते त्याला ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतात किंवा कर्तरी प्रयोग म्हणतात. किंवा ज्या वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होते अशी सर्व वाक्ये ही ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये येतात, कर्तरी प्रयोग. त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह व्हॉइस काय, ज्या वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. किंवा थोडक्यात ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. म्हणजे या वाक्यामध्ये कर्ता हा महत्त्वाचा असतो.
कर्ता बदलला तर त्याचा परिणाम हा क्रियापदावर होतो म्हणून. आणि मग याचं एक्झाम्पल काय, द मेसन builds the house. गवंडी घर बांधतो. आता या वाक्यामध्ये द मेसन हा काय सब्जेक्ट आहे, कर्ता. बिल्ड्स काय वर्ब आहे. द हाऊस काय ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वाक्याची रचना काय झाली, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणून कुठल्याही ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट अशीच असते. मग या ठिकाणी याचं स्ट्रक्चर काय, एस प्लस बी प्लस ओ म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना ही सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी असते. त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, ज्या वाक्यात क्रियापद हे कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते, कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. किंवा थोडक्यात ज्या वाक्याची सुरुवात ही कर्माने होते ऑब्जेक्ट न होते अशा वाक्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. अशा वाक्यात कर्मणी प्रयोग म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल हेच वाक्य आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहू. आता वाक्याची सुरुवात कशाने होते म्हणा, ऑब्जेक्ट होते म्हणजे द हाऊस. द म्हणजे ती कॅपिटल, द हाऊस. त्यानंतर ऑक्झिलरी इथं दिलेला टेन्स हा कुठला आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथं ऑक्झिलरी वापरलाय. द हाऊस साठी इज. बिल्डचा पास्ट पार्टिसिपल बिल्ड बाय द मेसन. मग आता या वाक्याची रचना कशी झाली, ऑब्जेक्ट. वाक्याची सुरुवात ऑब्जेक्ट ने केली, बरोबर आहे. द हाऊस काय ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ने केली. प्लस ऑक्झिलरी वर्ब कुठे यूज केलाय, इज म्हणजे इथं ऑक्झिलरी वर्ब. एबी म्हणजे ऑक्झिलरी वर्ब. त्यानंतर बिल्ड कशाचा पास्ट पार्टिसिपल आहे, बिल्डचा. म्हणून इथं बी3 म्हणजे क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल. प्लस काय बाय दिलाय, बाय हा वर्ड दिला. आणि द मेसन काय तर सब्जेक्ट आहे म्हणजे त्याची द्वितीय विभक्ती बाय नंतर. जर नाम असेल तर ते नामच लिहायचंय. कर्त्याची द्वितीय विभक्ती म्हणजे सब्जेक्टची द्वितीय विभक्ती. हे स्ट्रक्चर कशाचे, पॅसिव्ह व्हॉइस. ऑब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस बी3 प्लस बाय प्लस S2 म्हणजे सब्जेक्टची द्वितीय विभक्ती. हे स्ट्रक्चर कशाचे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. आता आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे समजतंय, पॅसिव्ह व्हॉइस म्हणून समजतंय. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याला होते ते ऍक्टिव्ह व्हॉइस, ज्या वाक्याची सुरुवात कर्माने होते ते पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना S प्लस B प्लस O असते. तर पॅसिव्ह व्हॉइसची रचना O प्लस म्हणजे ऑब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस B3 प्लस बाय प्लस S2 अशी असते. आता मुलांनो पहा, आपण टेन्स पाहिले, टेन्सचे 12 सबकाइंड्स पाहिले. त्यापैकी जे 12 सबकाइंड्स आहेत ना ते 12 सबकाइंड्स मध्ये सर्व एक्झाम्पल्स हे ऍक्टिव्ह व्हॉइसचे आहेत. 12 सबकाइंड्स ऑफ टेन्सेस चे जेवढे एक्झाम्पल्स आहेत ते कशाचे येतात, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये येतात. आणि त्या 12 पैकी फक्त 8च सबकाइंड्स ऑफ टेन्स असे आहेत की त्याचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह होते म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होते. म्हणजे पहा, जे आपल्याला आपण 12 सबकाइंड्स ऑफ म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, बरोबर ना. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्सचे आपल्याला 4 सबकाइंड्स आहेत. पहा इथं सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे 4 इथले पास्ट टेन्सचे 4 आणि फ्युचर टेन्सचे 4 असे 12 सबकाइंड्स ऑफ टेन्स आहेत. मग याच्यामध्ये
जो शेवटचा सब काइंड ऑफ टेन्स तिन्ही टेन्स मधला आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या तीनही लास्टचा जो सब काइंड ऑफ टेन्सेस आहे त्याचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. म्हणजे किती राहिले आता? 9 राहिले. आणखी कुठल्याच एकाच होत नाही. तर जो फ्युचर कंटिन्युअस टेन्स जो आहे याचं देखील ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होत नाही. म्हणजे फक्त थोडक्यात काय, ऍक्टिव्ह व्हॉइसला 12 सब 12 काळ असतात. ऍक्टिव्ह व्हॉइसला 12 काळ असतात. म्हणजे 12 सब काइंड्स ऑफ टेन्सेस आहेत. ते सर्व एक्झाम्पल्स ऍक्टिव्ह व्हॉइसचे आहेत. परंतु त्यापैकी फक्त 8च सब काइंड्स ऑफ टेन्सेस आहेत असे आहेत की त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होते. म्हणजे शेवटचे जे तिन्ही काळातील जे सब काइंड्स आहेत त्याचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. आणखीन एक फ्युचर टेन्स मधला आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, याचं देखील ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर होत नाही. ह्या गोष्टी मात्र लक्षात ठेवायचे. किंवा आपल्या परीक्षेमध्ये तसं एक्झाम्पल देखील विचारत नाही. आणखीन एक बदल त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे तो म्हणजे सर्वनामातील बदल. सर्वनामातील बदल जर वाक्यामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा पॅसिव्ह व्हॉइसचे एक सेंटेन्स लिहितो पहा, द हाऊस इज बिल्ट बाय द मेसन. ओके. आता जर वाक्यामध्ये करता म्हणजे आय राईट अ लेटर असं जर वाक्य असेल, जर वाक्यामध्ये सब्जेक्ट काय प्रोनाउन आहे आय आहे बरोबर. जर वाक्यामध्ये करता जर प्रोनाउन असेल, किती प्रोनाउन्स आहेत? 1 प्रोनाउन्स आहे. ही, सी, इट, दे, वी, आय आणि यू असे 8 प्रोनाउन्स आहेत. तर जर ते वाक्यात सब्जेक्ट म्हणून आले, वाक्यात सब्जेक्ट म्हणून आले तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय नंतर त्याची द्वितीय विभक्ती द्यायची. बाय नंतर त्याची द्वितीय विभक्ती द्यायची. पहा नामा कर्त्याची ही जे सर्वनाम आहे त्या सर्वनामाची द्वितीय विभक्ती बाय नंतर आपल्याला द्यायची आहे. मग आता द्वितीय विभक्ती कशी होते? जर करता आय असेल तर आयची द्वितीय विभक्ती मी आहे. जर ही असेल हीची द्वितीय विभक्ती हिम. सी असेल सीची द्वितीय विभक्ती हर. दे ची द्वितीय विभक्ती देम. वी ची द्वितीय विभक्ती अस. यू ची द्वितीय विभक्ती युवच आहे. ही आणि इट, इटची देखील द्वितीय विभक्ती इटच आहे. आणि एक सिंग्युलर यू आणि अनेक वचनी यू असे म्हणून 2 यू असतात, म्हणून यूची देखील युवच. असे 8 प्रोनाउन्स आहेत. त्याचे प्रोनाउन आणि त्याची होणारी द्वितीय विभक्ती हे आपल्याला कुठे वापरायचं आहे? जे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बाय नंतर आपण कर्त्याची द्वितीय विभक्ती लिहितो तिथं जर कर्ता वाक्यामध्ये आय असेल तर त्याची द्वितीय विभक्ती मी लिहायची. कर्त्यात जर वाक्यामध्ये ही कर्ता असेल हिम द्वितीय विभक्ती. सी असेल हर. दे देम. वी अस. यू यू. इट यू यू. अशा पद्धतीने काय करायचं? बदल करायचा. आपल्याला एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो की दिलेल्या वाक्यामध्ये किंवा आपल्या ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलं जाईल आणि चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचं काय करायचं आपल्याला? करेक्ट पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य त्या ठिकाणी ओळखायचं. आता पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य ओळखताना फक्त 2च गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. त्या कुठल्या आहेत? पॅसिव्ह व्हॉइसची रचना कुठल्याही ठिकाणी किंवा कुठेही पॅसिव्ह व्हॉइसची रचना ही एकच असते.
एका नजरेने ते वाक्य आपल्याला पॅसिव्ह व्हायचं आहे की ऍक्टिव्ह व्हायचं आहे ते आपल्याला ओळखता येतं. फक्त त्यासाठी काय की दोन गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. जर दिलेल्या वाक्यामध्ये am, is, are, was, were, be, being आणि been किती ऑक्झिलरी झाले पहा 1 2 3 4 5 6 7 8. जर ह्या 8 ऑक्झिलरी जर असतील am, is, are, was, were, be, being, being ह्या जर 8 ऑक्झिलरीज असतील त्याच्या पुढे जर क्रियापदाचा थर्ड फॉर्म असेल म्हणजे क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल असेल तर ते वाक्य हे पॅसिव्ह व्हायचं असते. कुठलं असते पॅसिव्ह व्हायचं असते. म्हणजे काही विचार करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. जर ॲमेझॉन, वॉचवेअर, बी, बीइंग आणि बीन याच्या पुढे जर क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर ते वाक्य पॅसिव्ह व्हायचं असते. ते वाक्य पॅसिव्ह व्हायचं असते. किंवा आणखी कुठली त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. जर वाक्यामध्ये बाय आणि नंतर कर्त्याची द्वितीय विभक्ती आली किंवा कर्ते एखादं नाऊन त्याच्या पुढे आलं तर ओळखायचं की ते देखील काय आहे पॅसिव्ह व्हायचं सेंटेन्स. वाक्यानंतर बाय नंतर जर कर्त्याची द्वितीय विभक्ती किंवा नाम असेल तर ते नामाची तर गेलं जाते. तर अशी जर रचना असेल तर ते पॅसिव्ह व्हायचं वाक्य आहे. किंवा आपल्याला काय दिलं जातंय की आपल्याला 3 त्या ठिकाणी किंवा फाइंड ऑड मॅन आउट असा जर त्या ठिकाणी क्वेश्चन असू शकतो तर मग त्या ठिकाणी वाक्य कशी दिली जातात. 3 वाक्य ही ऍक्टिव्ह व्हायची दिली जातात आणि एक पॅसिव्ह व्हायचं दिलं जातं. मग ऑड सेंटेन्स कुठले तेही आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अशा पद्धतीने हे सर्व ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह जे हे सेंटेन्स फॉर्मेशन आहे हे करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला टेन्स आणि त्याचे सबकाइंट्स आणि त्याचबरोबर त्याचे जे स्ट्रक्चर्स आहेत हे माहीत असणं मात्र नितांत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला ह्या क्रिया करता येणार नाही. ह्या वाक्याचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह अशी रचना आपल्याला त्या ठिकाणी करता येणार नाही. साधारणपणे आपल्या 3 वाक्याचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह वाइज केलं जातं. जो पहिला आहे ते असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, साधं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स. त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स या 3 वाक्याचं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय ऍक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस करता येते किंवा पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह वॉइस करता येते. परंतु आपल्याला या स्कॉलरशिप मध्ये चेंज द वॉइस या टॉपिक मध्ये फक्त आपल्याला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह अशाच रचना फक्त करायची किंवा केलेल्या ओळखायचे एवढंच लिमिटेड या ठिकाणी क्वेश्चन याच्यावरती आहे. मग असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये काय जे 8 सबकाइंड्स ऑफ टेन्सेस आहेत त्याचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करणं. त्यामध्ये जे द्विकर्म असलेले वाक्य आहेत त्याचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करणं. त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे वर्बल क्वेश्चनचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करणं, WH क्वेश्चनचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करणं आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये देखील दिलेल्या वाक्याचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह वॉइस करणं. या सर्व क्रिया सोप्या आहेत जर आपल्याला दिलेल्या टेन्स जर ओळखता आला, कुठल्या सबकाइंड ऑफ टेन्स आहे हे जर ओळखता आलं, त्याचं जर आपल्याला स्ट्रक्चर माहीत असेल तर या सर्व गोष्टी अतिशय